तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरासह तालुका परिसरात 31 मार्च 2026 ला सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गहू, हरभरा, मका, केळी, कांदा, ज्वारी तसेच संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी शिवसेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। त्यामुळे संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास घोपे, उपजिल्हा संघटक वसंतराव मिरगे, तालुका प्रमुख संजय धुळे, किसान सेना तालुका प्रमुख गजानन देशमुख, शहर प्रमुख संजय भुजबळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुका परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। 30 मार्चला या ठिकाणी चक्रीवादळ आले, पाऊस झाला आणि कालही 1 तारखेला जोराचा वारा होता, चक्रीवादळ झाले, पाऊस आला। या पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, हायब्रिड, मका सर्व रब्बी पिकाचे नुकसान झाले। याकडे प्रशासनाचे कर्मचारी लक्ष देत नाहीत, किती नुकसान झाले, काय झाले। काल आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले, त्यांना सांगितलं तुम्ही पाहणी करा आणि शेतकऱ्याला त्याचा नुकसान भरपाईचा मोबदला द्या। पीक विम्याचे नियम बदलले, पीक विमा असा आहे की ते उभारण्याच्या याच्यावर आहे, परंतु आता हे जे नुकसान झालं या नुकसानाचं काय आहे, पीक विम्याची जे कंपनी आहे हे एक ठेकेदारच आहे आणि ह्या ठेकेदार हा शेतकऱ्यांच्या नावावर पैसा लुटत आहे। शेतकरी काही 10% आणि 90% शासनाचे पैसे पूर्ण लुटीमध्ये जात आहेत। मी सुद्धा शेतकरी आहे। मी एकच शेतकऱ्याला विनंती करतो की 2 वर्ष तुम्ही शेती पिकवू नका। आपल्या बापदादाने गहू ज्वारीच्या भाकरी करून मीठ आणि मिरचीवर त्याच्यावर तेल नसलं चालेल असे दिवस काढले, मग आपण काय काढू शकत नाही। एकदा सरकारला दाखवून द्या की आम्ही शेतकऱ्यांना जर पिकवलं नाही तर तुमचं काय। शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि पोशिंद्याला यालाच आत्महत्या करावं लागत आहेत। 22 जुलै 2023 रोजी अतिवृष्टी आले तेव्हापासून शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे। त्यावेळेस शेतकऱ्यांचे विहिरी वाहून गेल्या, कांदा चाळ वाहून गेले, गुरे वाहून गेले आणि गुरांचे गोटे वाहून गेले, परंतु त्या शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाला नाही। त्यांच्या विहिरी अजूनही बुजलेल्या आहेत, ते दुरुस्त करू शकले नाहीत, परंतु त्यांना अजून मदत नाही आहे। शेतकरी आज खूप मेटाकुटीस आलेला आहे। तरी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की ठरवा आणि 2 वर्ष शेती पिकूच नका, आपण मरणार नाही आहे। जसे आहे तसेच राहा, कोणातून विकत घेऊ नका, विकत देऊ नका। बस एवढेच माझी सर्वांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।